ते तुमचं स्वागत आहे. मी आज नाश्त्याला पोहे बनवणार आहे. चला तुम्हाला याची रेसिपी दाखवते. मी 3 मोठ्या पोहे घेतलेले आहे. 4 माणसं आहे आम्ही, जेवढं लागते तेवढं. 4-5 मी मिरच्या घेतलेल्या आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेत, फुटाणे घेतलेत. आता याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल आपल्याला थोडं गरम करून द्यायचं आहे. जय श्रीराम. आता मी त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, जिरे पण टाकत आहे. जय श्रीराम. शेंगदाणे टाकते, फुटाणे टाकते, फुटाणे टाकलेले आहेत. आता मी आपल्याला फुटाणे थोडे लाल होऊन द्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकत आहे. मी मिरच्या कट करून ठेवले होते. आता त्याला एकदा परतून घ्यायचं आहे. थोडंसं मिरच्या लाल आपल्याला होऊन द्यायचे आहेत, तळून द्यायचे आहेत मिरच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी कांदे टाकते, थोडे मिरच्या लाल होऊन देते. कांदे टाकते, हळद टाकायचं आहे. कांदे लाल झालेले आहेत आपले, त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे. मी 1 चमचा टाकलेला आहे बारका चमच्याने. नमक आपल्याला जेवढं लागते तेवढं टाकत आहे. चवीसुना. आता एकदा परतून घ्यायचं आहे त्याला चांगलं. आता त्याच्यामध्ये मी ते भिजलेले पोहे टाकते. आता एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता आपल्या पोह्याचा कलर कसा आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकीत आहे बारीक करून. आता थोडं एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं त्याला. आता झाकून ठेवते 2 मिनिटासाठी. आता बघू शकते आपले पोहे झालेले आहेत तयार. आता चला मी प्लेटामध्ये घेते आणि नाश्ता करते. तुम्ही पण नाश्ता करून घ्या आणि नक्की बघल्याच्या नंतर आवडले